बघा आपण डिझाईन ऑफ थिक सिलेंडर स्टार्ट केलेलं. त्याच्यामध्ये आपण डिझाईन मध्ये केल्यानंतर सिग्मा आर आणि सिग्मा डी ची किंमत इन टर्म्स ऑफ एबी कॉन्स्टंट शोधली होती. त्यानंतर हे कॉन्स्टंट शोधण्यासाठी आपण बाउंड्री कंडिशन पुट केलेली. बाउंड्री कंडिशन पुट करून मी स्ट्रेसेस मिळवलेले, सॉरी ए आणि बी ची किंमत मिळवलेली आणि ए आणि बी ची किंमत पुट करून मी स्ट्रेसेस मिळवलेले. बरोबर, ए आणि बी ची किंमत पुट करून मी स्ट्रेसेस मिळवले, रेडियल टेंजेन्शियल. त्यानंतर मी आउटर प्रेशर 0 घेतलं, फक्त इनर प्रेशर ठेवलं, किमती मिळवल्या. मग मी त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलेलं की या 3 स्ट्रेसेस मध्ये लॉन्जिट्युडनल, रेडियल आणि टेंजेन्शियल या तिघांच्या मध्ये सगळ्यात मोठा स्ट्रेस कुठला असतो आपण त्यावेळेला कॅल्क्युलेट करून बघितलेलं. रेडियल, टेंजेन्शियल आणि लॉन्जिट्युडनल मधला सगळ्यात मोठा स्ट्रेस कुठला असतो? टेंजेन्शियल. टेंजेन्शियल, बरोबर आहे का? टेंजेन्शियल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. म्हणजेच काय, सगळ्यात मोठा जो स्ट्रेस असेल त्याच्यावरती आपण काय करतोय, डिझाईन करतोय. ठीक आहे, म्हणजे रेडियल स्ट्रेसची आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेसची किंमत ही टेंजेन्शियल पेक्षा कमी आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे, म्हणजे हा मेजर प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, आता आज जे मी पुढे करणार आहे त्याला मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस लागणार आहे. ठीक आहे, मग त्यानंतर मी काय केलं, लास्ट टाइमला थेरीज स्टार्ट केलेला आहे, थेरीज. मग मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी घेतलेली लास्ट टाइमला, मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी, आणि त्याच्यावरती आपण एक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेला आहे. बरोबर, जर दाखवतो तुम्हाला, हे बघायचं आहे. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी घेतली होती, म्हणजे लॅमेज इक्वेशन. त्या लॅमेज इक्वेशन मध्ये काय केलं, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेस एवढा केला. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस हा परमिसिबल. आता मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे कुठला? टेंजेन्शियल स्ट्रेस. त्यामुळे मी इथं टेंजेन्शियल स्ट्रेसचा फॉर्म्युला लिहिला आहे बघा. टेंजेन्शियल स्ट्रेस इज इक्वल टू परमिसिबल स्ट्रेस. ओके, हे लास्ट टाइमला करून आपण एक फॉर्म्युला मिळवलेला थिकनेस साठीचा, तो हा. ठीक आहे, आणि ह्यालाच काय म्हणतो आपण? लॅमेज इक्वेशन. लॅमेज इक्वेशन आपण कशासाठी यूज करतोय? फॉर ब्रिटल मटेरियल्स, फॉर ब्रिटल मटेरियल्स. मग आता आज मी दुसरी थिअरी यूज करणार आहे की जी थिअरी आपण डक्टाईल मटेरियल साठी यूज करणार आहे. कशासाठी? डक्टाईल मटेरियल साठी. ठीक आहे, मग आता डक्टाईल मटेरियल साठी जी थिअरी आहे ती थिअरी म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी. यालाच म्हणतात क्लॅव्हॅरिनोज किंवा बिर्नेज इक्वेशन. ही थिअरी यूज करायची फॉर डक्टाईल मटेरियल. आता डक्टाईल मटेरियल साठी काय यूज करायची, त्याच्या मागचं कारण की तुम्ही स्ट्रेन कन्सिडर केलाय, स्ट्रेन. ठीक आहे, तेव्हा मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी. आता ही थिअरी काय सांगते बघा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन जो आहे तुमचा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस जो तुमच्या मटेरियल मध्ये इंड्यूस झाला असेल, तो स्ट्रेन ज्या वेळेला अलावेबल स्ट्रेन एवढा होईल, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन ज्या वेळेला अलावेबल स्ट्रेन एवढा होईल त्यावेळेला तुमचं मटेरियल काय होणार? फेल होणार. लास्ट टाइमला तुम्ही असं म्हटलं बघा, मॅक्सिमम स्ट्रेस ज्या वेळेला अलावेबल स्ट्रेस जेवढा होईल त्यावेळेला मटेरियल फेल होणार. आता इथं स्ट्रेन थिअरी आहे, त्यामुळे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन ज्या वेळेला अलावेबल स्ट्रेन एवढा होईल त्यावेळेला मटेरियल काय होणार? फेल होणार. ठीक आहे, मग आता मी जर असं ते इक्वेशन पहिलं लिहितोय ना, म्हणजे ही थिअरी काय सांगते, तर मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन इन सिलेंडर, म्हणजे सिलेंडर मध्ये जनरेट झालेला, हा ज्या वेळेला अलावेबल स्ट्रेन होईल, अलावेबल स्ट्रेन होईल त्यावेळेला हे मटेरियल काय होणार? फेल होणार. आता अलावेबल स्ट्रेन इन द मटेरियल असते, सिलेंडर मटेरियल, इन सिलेंडर मटेरियल. मग आता हे कसं काढायचं, तर तुम्हाला मी एक सांगतो. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, मी पहिला हे शोधून सांगतो तुम्हाला. हे शोध, सिलेंडर मध्ये किती टाईपचे स्ट्रेसेस ऍक्ट व्हायला? सिलेंडर मध्ये स्ट्रेसेस सांगा मला, सिलेंडर मध्ये किती टाईपचे स्ट्रेसेस ऍक्ट व्हायला? कोणते कोणते? सिलेंडर मध्ये कोणते कोणते स्ट्रेस ऍक्ट व्हायले? रेडियल,
टँजेन्शियल आणि लॉन्जिट्युडनल 3 टाईपचे स्ट्रेसेस ऍक्ट व्हायले. या तिघांच्या मधला मोठा कोणता? या तिघांच्या मधला मोठा कोणता? या तिघांच्या मधला मोठा कोणता आहे? टँजेन्शियल. म्हणजे हा झाला तुमचा टँजेन्शियल, हा मॅक्सिमम आहे या सगळ्यांच्या मध्ये. त्यामुळे तो मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस आहे, स्ट्रेन नाही, स्ट्रेस आहे हा मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस. मग हा जर मॅक्सिमम स्ट्रेस असेल तर याचा करस्पॉन्डिंग स्ट्रेन, म्हणजे मी या स्ट्रेस वरून त्याचा स्ट्रेन काढला तर हा तुमचा काय होणार? मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन. म्हणजे स्ट्रेन इन टँजेन्शियल डायरेक्शन हा तुमचा काय असणार? मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन. बरोबर. म्हणून मी इथं म्हणतो स्ट्रेन इन टँजेन्शियल डायरेक्शन, स्ट्रेन इन टँजेन्शियल डायरेक्शन इज इक्वल टू इकडे आता अलावेबल स्ट्रेन. आता अलावेबल स्ट्रेन कशावरनं काढायचा? तुमचा परमिसिबल स्ट्रेस असतो की नाही, परमिसिबल स्ट्रेस, त्या परमिसिबल स्ट्रेस वरून काय करायचा? त्याचा परमिसिबल स्ट्रेन करायचा. म्हणून मी ई परमिसिबल म्हणजे मॅक्सिमम परमिसिबल स्ट्रेन. आता तुम्ही म्हणणार ह्याच्यावरून कसा शोधायचा असतो तो स्ट्रेन? बघा, स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इंटू स्ट्रेन असते. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. प्रोपोर्शनलिटी काढला की ई येणार इथं. म्हणजेच ई इज इक्वल टू काय येणार? सिग्मा डिवाइड बाय ई. म्हणजे ह्या परमिसिबलला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीने डिवाइड केलं तर तुम्हाला ई परमिसिबल मिळते, म्हणजे परमिसिबल स्ट्रेन. आणि हा तुमचा टँजेन्शियल म्हणजे मॅक्सिमम परमिसिबल स्ट्रेन. आता हा मॅक्सिमम परमिसिबल स्ट्रेन जर काढायचा असेल तर इथं स्ट्रेसेस 3 डायरेक्शनचे आहेत बघा, 1, 2, 3. मग स्ट्रेन काढण्यासाठी आपण सॉम मध्ये एक फॉर्म्युला वापरत होतो. म्हणजे 3 डायरेक्शनला जर स्ट्रेसेस असतील तर स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू आपण असं लिहायचो सिग्मा एक्स डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा वाय डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा झेड डिवाइड बाय ई. हे बाळांनो आपण आता एफईए मध्ये पण वापरले, दुसऱ्या टॉपिक मध्ये सॉम मध्ये पण वापरलेलं, आता परत इथं आले. ठीक आहे. मग मला टँजेन्शियल डायरेक्शन जर पाहिजे असेल तर मी ईएक्स च्या ऐवजी काय म्हणणार इथं? ईटी. म्हणजे स्ट्रेन इन टँजेन्शियल डायरेक्शन इज इक्वल टू काय येणार बघा? स्ट्रेस इन टँजेन्शियल डायरेक्शन डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मायनस म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो इंटू स्ट्रेस इन लॉन्जिट्युडनल डायरेक्शन डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी मायनस म्यू इंटू स्ट्रेस इन रेडियल डायरेक्शन डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. म्हणजे एक्स वाय झेड ला मी यानं रिप्लेस करणार, रेडियल, टँजेन्शियल, लॉन्जिट्युडनल. मला एक्स पाहिजे आहे, एक्स म्हणजे टँजेन्शियल पाहिजे आहे, तिथे मी टी इथे लिहिलं तर इथं टी येणार, इथं आर येणार आणि इथं एल येणार. त्याप्रमाणे मी हा फॉर्म्युला मॉडिफाय करतो. म्हणून मी हा परमिसिबल स्ट्रेसचा फॉर्म्युला हा लिहितो. ठीक आहे. काय येणार बघा? सिग्मा टी, परमिसिबल नाही, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन, सिग्मा टी डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा आर डिवाइड बाय ई मायनस म्यू सिग्मा एल डिवाइड बाय ई. समजलं? मी पर मॅक्सिमम कसा स्ट्रेन आणला हा आपल्याला सॉम मध्ये आपण जो फॉर्म्युला वापरत होतो त्याच्यावरून आणला. इज इक्वल टू, आता मला परमिसिबल स्ट्रेनची किंमत पाहिजे. परमिसिबल स्ट्रेनची किंमत कशी काढणार? इथे या. स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इंटू ई. म्हणजे ई इज इक्वल टू काय येणार? सिग्मा डिवाइड बाय ई. सिग्मा डिवाइड बाय ई म्हणजे इथे काय येणार? सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हे जे लिहिलंय हे जर तुम्हाला समजलं असेल तर याच्या पुढे आता नुसतं मी टर्म्स रिअरेंज करणार, माझं डेरिव्हेशन संपलं. भरपूर वेळेला पेपरमध्ये काय सांगतात? डिराइव्ह द क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन किंवा डिराइव्ह द बिर्नीज इक्वेशन किंवा मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी. म्हणून मी काय केलं? मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन इज इक्वल टू अलावेबल स्ट्रेन. आता मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन हा 3 डायरेक्शनचे स्ट्रेस आहेत, त्यावरचा जो स्ट्रेन आहे तो 3 डायरेक्शन वरून यायला पाहिजे. म्हणून मी तो सॉमचा फॉर्म्युला वापरला आणि हा परमिसिबल हा याच्यावरून लिहिला. ठीक आहे. इथपर्यंत जर कोणाला डाऊट असेल तर विचारा, नाहीतर मग आता मी पुढे जातो डेरिव्हेशन करायला. कोणाला काय डाऊट आहे काय? जर नसेल तर मग आता मी या किमती लिहू. चलो लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, डिवाइड बायला ई तर सगळीकडे कॉमन आहे आणि हा ई, त्यामुळे हा सगळा ई कॉमन जर घेतला तर तो या ई ला कॅन्सल होणार. ओके, ई ला कॅन्सल झाला. म्हणजेच आता हा फॉर्म्युला काय आला बघा? सिग्मा टी मायनस म्यू कॉमन घेतो यांच्यामधून, ब्रॅकेट मध्ये राहिला सिग्मा आर प्लस सिग्मा एल.
इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल. ठीक आहे. डिनॉमिनेटरचा ई सगळीकडचा कॅन्सल झाला कारण इथे कॉमन घेतला तर तो याला कॅन्सल होईल. ह्या दोघांच्या मध्ये म्यू मी कॉमन घेतला मायनस म्यू, तर हे आतमध्ये असं राहील. आता मी याला सिम्प्लिफाय करणार आहे. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी मला ह्या स्ट्रेसेसच्या किमती माहित असायला पाहिजे. या स्ट्रेसेसच्या कुठल्या कुठल्या स्ट्रेसच्या किमती, टेंजेन्शियल, रॅडियल आणि लॉन्जिट्युडनल. टेंजेन्शियल, रॅडियल आणि लॉन्जिट्युडनलच्या किमती मी जरासं मागे जाऊन शोधून आणतो, दाखवतो तुम्हाला. रॅडियल, टेंजेन्शियल आणि लॉन्जिट्युडनल इथे या. हे बघा, टेंजेन्शियल स्ट्रेसचा फॉर्म्युला इथे आहे, लॉन्जिट्युडनलचा इथं आहे 1, 2 आणि रॅडियलचा इथं माग आहे. रॅडियल आहे काय? फक्त आपण काय केलेलं त्यावेळेला सिलेंडर सब्जेक्टेड टू इनर प्रेशर कन्सिडर केलेलं, बरोबर आहे का? सिलेंडर सब्जेक्टेड टू इनर प्रेशर. नाहीतर मग तुम्ही हा फॉर्म्युला पण वापरू शकता. मला वाटते हाच फॉर्म्युला आपल्याला वापरायला पाहिजे. मॅक्सिमम स्ट्रेस हा इनर सरफेसलाच असते, त्यामुळे इनर सरफेसच्याच व्हॅल्यू घ्या आपण. इनर सरफेसच्या म्हणजे रॅडियलची किंमत येणार मायनस पी आहे. ठीक आहे, मी एक एक लिहितो. रॅडियलची किंमत मायनस पी आहे, इथे लिहितो मी. रॅडियलची किंमत लिहितो मायनस पी आहे प्लस लॉन्जिट्युडनल. लॉन्जिट्युडनलची किंमत बघा, पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डी ओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. पी आय डी आय स्क्वेअर डिवाइड बाय डी ओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. हे झालं. इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल तसाच राहू दे. हा म्यू मायनस टेंजेन्शियलचा फॉर्म्युला लिहितो आता. टेंजेन्शियल बघा, पी आय डी आय स्क्वेअर प्लस डी ओ स्क्वेअर डिवाइड बाय डी ओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. ओके, म्हणजे मी ज्या किमती होत्या त्या सगळ्या मी इथं काय केलं आता पुट केल्या. आता या सगळ्या किमती पुट केल्यानंतर मी आता हे बाळांनो सिम्प्लिफाय करायला चालू करणार. आता आपलं अल्टिमेट एम जे आहे, अल्टिमेट एम ह्यातनं काय मिळवायचं असते रे? याच्यामधून डिझाईन मध्ये आपण बाळांनो काय मिळवतो? आपण याची काय शोधतो रे? सिलेंडरची थिकनेस शोधतो. आपल्याला इनर डायमीटर माहित असतोय. सिलेंडर मध्ये कधी पण काय होते, आपल्याला इनर डायमीटर माहित असते, तर ही थिकनेस जेवढी जास्त तेवढा तो सेफ होणार ना. म्हणजे सगळं डिपेंड कशावरती आहे? या थिकनेस वरती डिपेंड आहे. ठीक आहे, त्यामुळे या सिलेंडरची थिकनेस मला काय करायची आहे? डिटरमाइन करायची आहे, याची थिकनेस. मी आता हा फॉर्म्युला असा मॉडिफाय करणार की इथनं मला काय मिळायला पाहिजे? आता थिकनेसची किंमत मिळायला पाहिजे. ठीक आहे, मग मी त्यासाठी काय करतो बघा, ह्या दोघांच्या मध्ये जर व्यवस्थित बघितलं तुम्ही तर याचा पहिला डिनॉमिनेटर सेम करून घ्या. डिनॉमिनेटर याचा सेम करून घ्या. ठीक आहे, मी इथे लिहितो डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. डिनॉमिनेटर मी सेम केलाय. ही वरची किंमत बघा काय येणार? पी आय डी आय स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर ही आहे अशी लिहिली. मायनस बघा जरा लक्ष द्या, म्यू हे मायनस पी आय आहे, हे मायनस मायनस मिळून काय होणार? प्लस होणार. हा, म्यू इंटू पी आय. पण या पी आय चा डिनॉमिनेटर 1 आहे, 1. त्यामुळे याचा डिनॉमिनेटर पहिल्यांदा डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर केला तर या पी आय ला यानं मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर मल्टिप्लाय करून घेतलं इथं. म्हणजे याचा डिनॉमिनेटर पण डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर झाला. मायनस म्यू ना आता मल्टिप्लाय करतो, मायनस म्यू. याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर आहे, त्यामुळे फक्त इथं राहणार काय? पी आय डी आय स्क्वेअर इज इक्वल टू सिग्मा परमिसिबल. ठीक आहे, आता मी डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअरची टर्म तिकडे नेतो. त्यामुळे इथं काय होणार बघा, हे सगळं आज जरा मल्टिप्लाय करून घेतो. पी आय डी आय स्क्वेअर प्लस पी आय डीओ स्क्वेअर प्लस म्यू पी आय डीओ स्क्वेअर मायनस म्यू पी आय डी आय स्क्वेअर मायनस म्यू पी आय डी आय स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू हे दोन्ही टर्म तिकडे नेतो. सिग्मा परमिसिबल इंटू डीओ स्क्वेअर मायनस डी आय स्क्वेअर. आता इथं काय टर्म कुठली कॅन्सल होते बघा? पी आय डी आय स्क्वेअर इथं आहे, इथं म्यू आहे,
म्यू आहे पीआय डीआय स्क्वेअर आहे, म्हणजे हे 2 टाइम्स झालं का, ही टर्म किती झाली, 2 टाइम्स झाली. ही टर्म 2 टाइम्स झाली बघा, 2 टाइम्स. ठीक आहे, त्यामुळे काय कॅन्सल होते, पीआय डीआय स्क्वेअर आहे, नाही झालं काहीच नाही. ठीक आहे, पीआय डीआय स्क्वेअर प्लस पीआय डीओ स्क्वेअर प्लस म्यू पीआय डीओ स्क्वेअर मायनस 2 म्यू पीआय डीआय स्क्वेअर इज इक्वल टू, हे आत मल्टिप्लाय करतो, सिग्मा परमिसिबल इंटू डीओ स्क्वेअर मायनस सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर. आता सगळ्या यातल्या डीआयच्या टर्म एकत्र करा आणि सगळ्या डीओच्या टर्म एकत्र करा, डीआयच्या टर्म आणि डीओच्या टर्म. इथं डीआय आहे, डीओ डीओ, इथं डीआय आहे, इथं डीआय, ही डीआयची टर्म इकडे घेतो, डीओच्या सगळ्या टर्म तिकडे घेऊन जातो, त्यामुळे डीआय फक्त इथे ठेवतो, पीआय डीआय स्क्वेअर प्लस ही डीओ तिकडे नेतो, हा डीओ तिकडे नेतो, मायनस 2 म्यू पीआय डीआय स्क्वेअर, ह्या 2 टर्म तिकडे न्यायच्या तर मला, इकडची टीआयची टर्म इकडे आणतो, मायनस जी आहे तिकडे आल्यावर प्लस होणार, प्लस सिग्मा परमिसिबल इंटू डीआय स्क्वेअर इज इक्वल टू, आता सगळ्या डीओच्या इकडे लिहितो, सिग्मा परमिसिबल इंटू डीओ स्क्वेअर. आता ह्या 2 टर्म ही तिकडे घ्या, मायनस पीआय डीओ स्क्वेअर मायनस म्यू पीआय डीओ स्क्वेअर, या 2 टर्म डीओच्या तिकडे नेल्या, डीआयच्या इकडे आणले. आता यांच्यामध्ये इथं डीआय स्क्वेअर कॉमन आहे, डीआय स्क्वेअर, इथं डीओ स्क्वेअर कॉमन आहे, ते घेतो, इथला डीओ स्क्वेअर कॉमन घेतो, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा, सिग्मा परमिसिबल मायनस पीआय मायनस म्यू पीआय, म्यू पीआय, इथं डीआय स्क्वेअर कॉमन आहे तो घेतो, पीआय मायनस 2 म्यू पीआय प्लस सिग्मा परमिसिबल. ठीक आहे, सगळ्या टर्म मी कॉमन घेतल्या. आता सगळ्या टर्म कॉमन घेतल्यानंतर मी काय करतो बघा, मला डीओ मध्ये थिकनेसची किंमत मिळणार आहे, कारण की डीओ मला डीओ मध्ये थिकनेसची किंमत मिळणार आहे, डीओ मध्ये. तर मी थिकनेसची किंमत मिळवण्यासाठी याला काय करणार बघा, इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स थिकनेस, जे लास्ट टाइम लिहिलं, डीआय प्लस 2टी केलं की मला डीओ मिळतोय, त्यामुळे मी डीओ स्क्वेअर एका बाजूला ठेवतो आणि हे सगळं इकडे आणतो. सो इथे येणार डीआय स्क्वेअर पीआय मायनस 2 म्यू पीआय प्लस सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय डीओ स्क्वेअर इकडेच ठेवतो, कारण की त्यात तुम्हाला थिकनेस पाहिजे आहे, आणि ही टर्म इकडे आणतो, सिग्मा परमिसिबल मायनस पीआय मायनस म्यू पीआय. ओके, आता मला इथं फक्त डीओ पाहिजे, त्यामुळे मी रूट घेतो दोन्ही बाजूचा, डीओ या बाजूचा रूट घेतला तर बघा डीआय स्क्वेअरचा रूट येणार डीआय अंडर रूट, जरा लक्ष द्या. आता बरं, मॉडिफिकेशन मी जरा नंतर करतोय, पहिला हाय अशी टर्म लिहितो, आहे अशी टर्म पहिल्यांदा लिहून घेतो, नंतर मॉडिफिकेशन करतो. आता डीओ म्हणजे काय असते, डीआय प्लस 2टी, बरोबर आहे, आउटर डायमीटर इज इक्वल टू काय असते, इनर डायमीटर प्लस 2 टाइम थिकनेस दिलेली. इथं जरा आता मॉडिफिकेशन करतो, लक्ष द्या. डिनॉमिनेटर मध्ये बघा सिग्मा परमिसिबल, पहिला डिनॉमिनेटर लिहितोय, ह्या दोघांच्या मध्ये पीआय कॉमन आहे, म्हणून लिहितो मायनस पीआय, ह्या दोघांच्यातून कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा, मायनस पीआय गेला, इथं राहिला 1, मायनस बाहेर गेल्यामुळे झाला प्लस. सगळ्यांना समजलं मी काय केलं, इथं ह्या 2 टर्म मध्ये मायनस पीआय कॉमन होता, बाहेर घेतला, 1 म्यू, मायनस साइन बाहेर गेल्यामुळे दोन्ही प्लस झालं. तसंच इथं करतो, पहिल्यांदा सिग्मा परमिसिबल आहे असं लिहितो, सिग्मा परमिसिबल, ह्या दोघांच्या मध्ये पीआय कॉमन आहे बघा, त्यामुळे प्लस पीआय बाहेर घेतो, प्लस पीआय, जर प्लस पीआय बाहेर घेतला तर इथं पीआय गेला म्हणजे राहिला 1, हा मायनस 2 म्यू, पीआय बाहेर गेला. ओके, इज इक्वल टू डीआय प्लस 2टी, डीओची किंमत टाकली डीआय प्लस 2टी. आता मला थिकनेस पाहिजे आहे, ह्या डीआय ला पहिले इकडे आणा, ह्या डीआय ला इकडे आणा,
त्यामुळे पहिला तो रूट लिहितो डी आय रूट सिग्मा परमिसिबल प्लस पी आय 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस पी आय 1 प्लस म्यू इज इक्वल टू इकडे डी आय प्लस 2 टी आय बरोबर. त्यातला मला डी आय तिकडे ट्रान्सफर करायचा आहे, त्यामुळे मी डी आय इकडे घेतो मायनस डी आय, इकडचा प्लस डी आय इकडे आला मायनस डी आय झाला. आता ह्या दोघांच्या मध्ये डी आय कॉमन आहे, डी आय कॉमन लिहितो. ठीक आहे, डी आय जर कॉमन घेतला तर काय येणार बघा, रूट सिग्मा परमिसिबल प्लस पी आय 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस पी आय 1 प्लस म्यू मायनस 1 डी आय कॉमन घेतला ना, मायनस 1 इज इक्वल इकडे किती आहे 2टी आहे, 2टी आहे. हा 2 जर इकडे घेतला तर काय होणार आहे डिवाइड बाय 2. त्यामुळे थिकनेस बाय युजिंग क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन, थिकनेस बाय युजिंग क्लॅव्हॅरिनोज इक्वेशनचा फॉर्म्युला डी आय डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट रूट सिग्मा परमिसिबल प्लस पी आय 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस पी आय 1 प्लस म्यू ब्रॅकेटच्या रूटच्या बाहेर मायनस 1 इज इक्वल टू थिकनेस. हा थिकनेसचा फॉर्म्युला मिळाला. जर तुम्हाला कोण पण म्हणलं क्लॅव्हॅरिनोजचं इक्वेशन डिराईव्ह कर, तर हे क्लॅव्हॅरिनोजचं इक्वेशन. आता मी जरा परत एकदा सांगतो, क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन म्हणजेच मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थेअरी, म्हणजेच ते डक्टाईल मटेरियलसाठी आपण यूज करतो. डक्टाईल मटेरियलसाठी जी थिअरी आहे ती कशी आहे बघा, मॅक्सिमम स्ट्रेन त्या मटेरियल मधला इज इक्वल टू अलावेबल स्ट्रेन. मॅक्सिमम स्ट्रेन जिथं स्ट्रेस मॅक्सिमम तिथं स्ट्रेन मॅक्सिमम, मग मॅक्सिमम स्ट्रेस कुठला टेंजेन्शियल, म्हणजे त्याचा स्ट्रेन पण मॅक्सिमम असणार, म्हणून सिग्मा टी ईटी म्हणजे टेंजेन्शियल स्ट्रेन इज इक्वल टू परमिसिबल स्ट्रेन. हा स्ट्रेनची किंमत मी या फॉर्म्युल्यावरनं काढली आणि ह्या म्हणजे इथनं काढली. ओके, सगळ्यांच्या मध्ये डिवाइड बाय ई कॅन्सल केला. आता हे जे राहिलं याच्यामध्ये ईटी सिग्मा आर सिग्मा एल च्या किमती पुट केल्या मी. ठीक आहे, म्हणजे इनर सरफेसला मॅक्सिमम स्ट्रेस असतात, त्यामुळे मॅक्सिमम पाहिजे म्हणून मी इनर सरफेसचे स्ट्रेसेस घेतले. मग याचा डिनॉमिनेटर सेम केला, डिनॉमिनेटरला तिकडे नेलं, टर्म्स रिअरेंज केल्या आणि मग मला पाहिजे डीओ पाहिजे होता म्हणून सगळ्या डीओच्या टर्म एकत्र केल्या, सगळ्या डीआयच्या एकत्र केल्या. हे इकडे शिफ्ट केलं की इकडे डीओ स्क्वेअर आला, रूट घेतला, डीओ मिळाला. डीओ म्हणजे आउटर डायमीटर इज इक्वल टू डीआय प्लस 2टी, यातनं टीची किंमत मिळाली. तसं डेरिव्हेशन करायला सोपं आहे, काय नाही, नुसत्या टर्म्स फक्त रिअरेंज करत जायचं, तुम्हाला बाळांनो फॉर्म्युला मिळते. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल म्हणजे डेरिव्हेशन मध्ये तर विचारा. या डेरिव्हेशन मध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. हे जे डेरिव्हेशन आता केलंय हे याला म्हणायचं क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. मग तुम्ही म्हणणार बिर्नीज कुठलं, सांगतो 1-2 मिनिट. याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. हे मी क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन केलं. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? जर काय डाऊट नसेल तर मी पुढे जातो, लक्ष द्या. आता मी ज्या वेळेला इथं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस घेतला, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस घेतला याचा अर्थ काय, ह्याचा हा एंड फिक्स आहे. फिक्स म्हणजे काय, क्लोज केलाय, क्लोज. तर लॉन्जिट्युडनल डायरेक्शनला स्ट्रेस ऍक्ट होणार अलॉंग द लेंथ, बरोबर आहे. मी फिगर दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा हा क्रॉस सेक्शन आहे हा सिलेंडरचा, इथं जर प्रेशर ऍक्ट झालं या डायरेक्शनला, प्रेशर ऍक्ट झालं म्हणजे अलॉंग द लेंथ, तरच इथं स्ट्रेस क्रिएट होणार लॉन्जिट्युडनल, बरोबर आहे का. मी जे म्हणतोय ते, जर इथं प्रेशर असेल तरच लॉन्जिट्युडनल स्ट्रेस येणार. आता उलट म्हणतो, समजा मी हे ओपन केलं, हे ओपन केलं म्हणजे पाईप आहे, क्लोज केलं की सिलेंडर, त्याच्याऐवजी पाईप ठेवली, तर ह्या लेंथला प्रेशर ऍक्ट होईल की अलॉंग दिस डायरेक्शन. प्रेशर फक्त आउटर सरफेस वरती ऍक्ट होणार, अलॉंग द लेंथ ऍक्ट होणारच नाही. म्हणजेच ज्या वेळेला ही पाईप ओपन असेल, ओपन, त्यावेळेला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस येणार नाही. ज्या वेळेला दोन्ही एंड क्लोज असतील त्यावेळेला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस येणार. म्हणजेच जर दोन्ही एंड क्लोज असतील तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस येणार. म्हणजे मी आता हे जे सगळं डेरिव्हेशन केलंय हे कशासाठी केलंय, व्हेन बोथ एंड्स आर क्लोज्ड. म्हणून मी इथं फक्त म्हणतो व्हेन बोथ एंड्स आर क्लोज्ड, म्हणजे दोन्ही एंड क्लोज आहेत, याचं जे डेरिव्हेशन आहे यालाच म्हणतो आपण क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन.
म्हणजे सिलेंडरचे दोन्ही एंड काय पाहिजेत, क्लोज पाहिजेत, त्यावेळेला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस येणार. याला काय म्हणायचं, क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन. आता जर समजा दोन्ही एंड ओपन आहेत, ओपन म्हणजे पाईप आहे, दोन्ही एंड ओपन आहेत, त्याचं जे डेरिवेशन आहे त्याला म्हणायचं बिर्नीज इक्वेशन. त्याला काय म्हणायचं, बिर्नीज इक्वेशन. म्हणजे क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन जे आहे ते बोथ एंड क्लोज साठी आहे आणि बिर्नीज इक्वेशन बोथ एंड्स ओपन साठी आहे. ठीक आहे. मग आता जर मी हे जे डेरिवेशन परत केलं समजा बिर्नीज साठी म्हणजे काय, दोन्ही एंड ओपन ठेवले, तर ह्यातली कुठली टर्म जाईल, ह्यातली कुठली टर्म कॅन्सल होईल? मी बिर्नीज इक्वेशन साठी केलो तर ह्यातली कुठली टर्म बाळानं कॅन्सल होईल? बिर्नीज इक्वेशन बोथ एंड्स काय केलं मी, ओपन. तुम्ही बोलला तर मला काय तर सांगता येईल, तुम्ही बोलला नाही तर मी काय सांगू शकणार. लेंथ. तुझा काय आवाज येत नाही मला. ऋतुराज तुझा पण काहीच आवाज येत नाही मला. सिग्मा एल. सिग्मा एल ची टर्म असणार नाही, बरोबर काय? मी काय म्हणलं समजलं, म्हणजे सिग्मा एल शून्य झाला, शून्य. हे शून्य झाला म्हणजे ही टर्मच गेली बघा, एवढी एवढी टर्म गेली, म्हणजे हे गेलं, एवढं गेलं, बरोबर काय? म्हणजे इथनं सिग्मा एल गेला. ठीक आहे. मग असं करत गेलं तर ही टर्म गेली. मग ह्यातली प्रत्येक वेळेला एक टर्म कमी होत जाते, एक टर्म कमी होत जाते प्रत्येक वेळेला. आणि हे तुम्ही डेरिवेशन परत करत गेला, हेच आहे असं. ठीक आहे. म्हणून मी दिलतो व्हेन बोथ एंड आर ओपन, त्यालाच आपण कुठलं इक्वेशन म्हणायचं, बिर्नीज इक्वेशन. बिर्नीज इक्वेशन. त्यावेळेला मी इथं मुद्दामून स्टार करून ठेवतो हिंट, काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस सिग्मा एल इज इक्वल किती असणार, 0. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसची किंमत 0 असणार. ठीक आहे. म्हणजेच हेच डेरिव्हेशन, ही पहिली टर्म फक्त घ्यायची नाही, पहिली टर्म, बाकी सगळं आहे तसं करत जायचं. तर थिकनेसचा फॉर्म्युला, थिकनेसचा फॉर्म्युला हे जे आले की नाही, हायच येते, फक्त इथं 2 म्यू आलता की नाही, त्याच्याऐवजी म्यू येतो आणि एक टर्म कॅन्सल होत्या, त्यामुळे फक्त तिथं म्यू येते. सिग्मा परमिसिबल प्लस पी आय 1 मायनस म्यू डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल मायनस पी आय 1 प्लस म्यू मायनस 1. काय करायचं, हेच डेरिव्हेशन अगोदरच डेरिव्हेशन, फक्त लॉन्जिट्युडची ही टर्म येणार नाही, त्यामुळे हा येणार नाही, त्यामुळे हे येणार नाही, त्यातली ही टर्म येणार नाही, असे सगळी एक एक टर्म कॅन्सल होत जाईल आणि त्यातनं एक म्यू इथनं जातोय, एक म्यू ज्या तुम्ही कॉमन घेतला असते की नाही, त्यातला एक म्यू जातोय, म्हणजे फक्त इथं 1 मायनस म्यू येतोय. ठीक आहे. म्हणून हे डेरिव्हेशन म्हणतानाच पुस्तकामध्ये इथं सांगताना सांगितले असते, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी खाली लिहिलं असते, क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन अँड बिर्नीज. क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन ज्या वेळेला सिलेंडरचे दोन्ही एंड क्लोज असतात त्यावेळेला, आणि बिर्नीज इक्वेशन ज्या वेळेला सिलेंडरचे दोन्ही एंड ओपन असतात त्यावेळेला, म्हणजे नॉर्मली पाईप्स जे असतात, पाईप्स, त्या पाईपसाठी आपण काय करतो, की बिर्नीज इक्वेशन वापरतो, बिर्नीज. आणि ज्यावेळेला सिलेंडर क्लोज असतात त्यावेळेला आपण क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन वापरतो. आता पेपरमध्ये काय करतात, वाक्यच असं असते, द सिलेंडर इज क्लोज फ्रॉम बोथ द एंड्स असं म्हटलेलं असते. सिलेंडर इज क्लोज फ्रॉम बोथ द एंड्स म्हटलं की आपण लगेच काय करायला पाहिजे, आपल्याला तिथं क्लॅव्हॅरिनोज इक्वेशन वापरायचं. कधी कधी असं मेन्शन केलेलं असते, द ओपन सिलेंडर. ओपन सिलेंडर म्हणजे ओपन फ्रॉम बोथ एंड्स, ओपन फ्रॉम बोथ एंड्स असेल तर लगेच आपल्याला बिर्नीज इक्वेशन वापरायला पाहिजे. फॉर्म्युलामध्ये जर फरक बघितला तर काही फरक नाही आहे, ऑलमोस्ट सेम फॉर्म्युला आहे, फक्त इथं 2 म्यू जो आहे, 1 मायनस 2 म्यू, इथं फक्त 1 मायनस म्यू आहे, इथला 2 फक्त जातो डेरिव्हेशन मध्ये. ठीक आहे. कारण एक टर्म कॅन्सल होत्या, पुढे येतच नाही, एक म्यू येतच नाही, एक म्यू आला नाही म्हणून मग इथं 2 म्यूच्या ऐवजी 1 म्यू येतो. ओके. आणि हा तुमचा थिकनेसचा फॉर्म्युला, आणि हे म्हणजे कुठलं तुमचं, बिर्नीज इक्वेशन. हे क्लॅव्हॅरिनोज आणि हे बिर्नीज. आता ही दोन्ही इक्वेशन आहेत, ही कशासाठी वापरायची, जर मटेरियल डक्टाईल असेल तर. म्हणजे कधी कधी काय करतात, थिअरी कुठली वापरायची सांगतच नाहीत, द सिलेंडर इज क्लोज फ्रॉम बोथ एंड्स अँड द मटेरियल ऑफ सिलेंडर इज, आणि डक्टाईल मटेरियल देतात. थिअरी तुमचं तुम्ही ठरवायची. मग आता जर असं आलं तर तुम्हाला थिअरी कुठली कन्सिडर करायला पाहिजे, तर ती मॅक्सिमम स्ट्रेन थिअरी.
ठीक आहे, त्यासाठी हा फॉर्म्युला. आता बघा, मी जरासं पुन्हा एकदा मागे जातो. लास्ट टाइमचं जे डेरिव्हेशन होतं की नाही तिथे जातो. लास्ट टाइमचं जे घेतलेलं तिथं. त्यानंतर मी एक प्रॉब्लेम पण घेतलेला. ठीक आहे, मी आजच्या याच्यानंतर प्रॉब्लेम घेणार नाही. मी लगेच पुढची थिअरी घेणार आहे आज. लास्ट टाइमचं इक्वेशन कुठलं होतं? लास्ट टाइमचं इक्वेशन लॅमिज. लॅमिज इक्वेशन कशासाठी वापरायचं? ब्रिटल मटेरियल. लॅमिज इक्वेशन कशासाठी वापरायचं? ब्रिटल. क्लॅव्हेरिनस कशासाठी वापरायचं? डक्टाईल. आता फॉर्म्युले बघा, कम्पेअर करा फॉर्म्युला. हा ब्रिटल साठीच आहे, ब्रिटल. हा डक्टाईल साठीच आहे. फॉर्म्युला बघा, कम्पेअर करा. DI डिवाइड बाय 2. हे बघा, DI डिवाइड बाय 2 तेच आहे. अंडर रूट, इथं पण रूट आहे. रूट नंतर बघा इथं -1 आहे. इथं पण रूट नंतर -1 आहे. आता फक्त रूट चेक करा. रूट मध्ये बघा काय, सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल. इथं पण तसंच आहे बघा, सिग्मा परमिसिबल डिवाइड बाय सिग्मा परमिसिबल. इथे या, इथं प्लस PI आहे, इथं मायनस PI आहे. इथं बघा प्लस PI आहे, मायनस PI आहे, फक्त ऍडिशनल ही टर्म आल्या, ही ऍडिशनल टर्म. म्हणजेच लक्षात ठेवताना काय करायचं, क्लॅव्हेरिनोस इक्वेशन लक्षात ठेवायचं. त्यातले ही म्यूची टर्म काढायची, ही टर्म काढून टाकायची, म्हणजे हे लॅमेज इक्वेशन होते. काय म्हटलं, सगळ्यांना समजलं मी? जे लक्षात ठेवताना वेगवेगळं लक्षात ठेवायची गरजच नाही आहे. ठीक आहे, हे इक्वेशन घ्यायचं, ह्याच्यामधलं हे एवढंच म्यूच्या टर्म काढून टाकायच्या, तर तुमचं लॅमेज इक्वेशन तयार होते. आणि म्यूच्या टर्म आणल्या तर क्लॅव्हेरिनोस होते. ह्यातला 2 काढला तर बिर्नीज इक्वेशन होते. समजलं सगळ्यांना? म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायला पण एकच लक्षात ठेवला तर तो सगळ्यांना मला वापरता येतोय. लॅमेजला वापरता येते, क्लॅव्हेरिनसला वापरता येते आणि बिर्नीजला पण वापरता येते. ओके, सगळ्यांना समजलं इथपर्यंत? सगळ्यांना समजलंय का? हो सर. ओके, आता मी पुढची थिअरी एक सांगू अजून. पुढच्या अजून एका थिअरीचं डेरिव्हेशन घेऊ काय? घ्या की. आता तुम्ही घ्या म्हणलं मी घेतो. चला, पुढची जी थिअरी आहे ती म्हणजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी. 3 नंबर, ही 2 नंबरची थिअरी होती. आता मी 3 नंबरची थिअरी घेतो, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी. त्यासाठी जर असं तुम्हाला मी सॉम मध्ये नेतो, सॉम मध्ये. ठीक आहे, आणि मी परत इथं आणतो. थिअरीचं स्टेटमेंट याच्या अगोदर सारखंच. काय, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस हा परमिसिबल स्ट्रेस एवढा व्हायला पाहिजे. बरोबर, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी आहे ना, म्हणजे मटेरियलच्या फेल्युअरसाठी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस हा सिलेंडर मधला मॅक्सिमम शिअर स्ट्रेस हा कोणा एवढा व्हायला पाहिजे, परमिसिबल शिअर स्ट्रेस एवढा झाला की मटेरियल फेल होणार. थिअरी सोपी आहे. काय, हे जे असते हे परमिसिबल एवढी किंमत करायची, ज्या वेळेला होईल त्यावेळेला फेल होणार. पण माझ्यासाठी मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कसा काढायचा हे महत्वाचं आहे. हे ज्याला काढायला जमलं त्याला डेरिव्हेशन जमलं. म्हणजे ह्यात काय, फक्त पहिली स्टेप जमायला पाहिजे हे काढायला. आता मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कसा काढायचा, जरा लक्ष द्या. तुम्हाला सॉम मध्ये तुम्ही प्रिन्सिपल स्ट्रेसेस बघितले होते, प्रिन्सिपल स्ट्रेसेस. त्याच्यामध्ये मोहर सर्कल वापरलेला आठवते काय? मोहर सर्कल मी जरा ड्रॉ करतो. हे मोहर सर्कल आहे. ठीक आहे, हे मोहर सर्कल आहे. ही लाईन जरा इथे घेतो मुद्दा म्हणून. इथून इथपर्यंत तुमचा सिग्मा 1 असतोय, सिग्मा 1. हे तुमचं इथून जर घेतलं तर हे सिग्मा 2 असते. मी इथूनच घेतो, हे तुमच्या लक्षात येईल. इथून इथपर्यंत सिग्मा 1 असतो, म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस. हा असतो तुमचा मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस. आणि जर तुम्हाला टाऊ मॅक्स विचारला की तुम्ही काय करायचं बघा, हे डिस्टन्स म्हणजे टाऊ मॅक्स म्हणायचं. हे डिस्टन्स म्हणजे टाऊ मॅक्स म्हणायचं. मग हे टाऊ मॅक्स म्हणजे ह्या सर्कलची रेडियस आहे बघा, सर्कलची रेडियस. या सर्कलची रेडियस कशी काढणार आहे, मॅक्सिमम शिअर स्ट्रेस कसा काढणार, तर बघा सिग्मा 1 मायनस सिग्मा 2, सिग्मा 1 मायनस सिग्मा 2, तर तुम्हाला हा डायमीटर मिळतोय त्याचा हाफ. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही टाऊ मॅक्स असा लिहित होता, टाऊ मॅक्स इज इक्वल टू सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 डिवाइड बाय 2. हे केले की तुम्हाला काय मिळायचा,
मॅक्सिमम शिअर स्ट्रेस मिळायचा. हे मी प्रिन्सिपल स्ट्रेस थेरी आपण मोहर सर्कल कुठं बघत होतो आपण मध्ये. मी त्याच्यावरनं फॉर्म्युला आणलाय. आता मला इथं काय पाहिजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे बघा हा टाऊ मॅक्स पाहिजे. पण हा सिग्मा 1 आणि सिग्मा 2 म्हणजे काय असते? सिग्मा 1 म्हणजे मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस असते आणि सिग्मा 2 म्हणजे मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस असते. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस मायनस मायनर प्रिन्सिपल स्ट्रेस डिवाइड बाय 2. मी त्यावरून इथे लिहितो. हा तुमचा काय मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ मॅक्स. हा कोणा एवढा व्हायला पाहिजे रे? परमिसिबल शिअर स्ट्रेस मटेरियलच्या परमिसिबल स्ट्रेस एवढा झाला की फेल होणार आहे. आता हा टाऊ मॅक्सचा फॉर्म्युला मी इथनं लिहितो. मेजर प्रिन्सिपल मायनस मायनर प्रिन्सिपल डिवाइड बाय 2. सांगा मेजर प्रिन्सिपल आता तुमच्या केसमध्ये इथे कुठले आहेत? टोटल तुमच्याकडे स्ट्रेस किती आहेत रे? टोटल स्ट्रेस किती आहेत तुमच्याकडे? रेडियल, टँजेन्शियल आणि लॉन्जिट्युडनल हे 3 स्ट्रेस आहेत. ह्यातला मेजर कुठला आहे? मेजर मोठा. या तिघांच्यातला मोठा कुठला आहे? टँजेन्शियल. टँजेन्शियल. त्यामुळे सिग्मा टी हा मेजर मिळाला. सिग्मा टी हा मेजर मिळाला. सिग्मा टी मायनस आहे बघा. सिग्मा 1 मायनस म्हणजे मेजर मायनस मायनर. सो सिग्मा टी मायनस. आता मायनर कुठला असते? तुम्हाला मी आधीच सांगितलेलं थीनच्या वेळेला की रेडियल स्ट्रेस हा सगळ्यात त्यांच्यात काय असते? सगळ्यात कमी असते रेडियल. त्यामुळे मायनर कुठला असणार इथं? रेडियल स्ट्रेस. त्यामुळे टँजेन्शियल म्हणजे मेजर प्रिन्सिपल मायनस रेडियल म्हणजे मायनर प्रिन्सिपल डिवाइड बाय 2 एक जर केलं तर मला टाऊ मॅक्स मिळते. हे कसं येते तिथं वरलेलं ठीक आहे. हे सॉम मध्ये होतं तुम्हाला. मी त्याच्यावरनं फॉर्म्युलाला इज इक्वल टू काय यायला पाहिजे? टाऊ परमिसिबल. चलो सिग्मा टी आणि सिग्मा आरच्या किमती पुट करा. आता तुमचं डेरिव्हेशन संपलं. सिग्मा टी आणि सिग्मा आर म्हणून म्हणलं तुम्हाला ह्या 2 स्टेप लिहिता आल्या पहिल्या की डेरिव्हेशन डायरेक्ट कम्प्लीटच होते. ओके. आता सिग्मा टी आणि सिग्मा आरची किंमत लिहितो. सिग्मा टी ची किंमत पहिल्यांदा इथं मगाशी मी लिहिलेलं डायरेक्ट दाखवतो. इथं बघा सिग्मा टी. हा सिग्मा टी आहे. मी लिहू इथं डायरेक्ट. हा हाफ बाजूला काढतो. सिग्मा टी ची किंमत पहिला लिहितो. पी आय डी स्क्वेअर प्लस डीओ स्क्वेअर डिवाइड बाय डीओ स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर मायनस सिग्मा आर रेडियल स्ट्रेसची किंमत काय घेतलेली बघा. रेडियल स्ट्रेसची मायनस पी आय. बरोबर आहे. मायनस मायनस काय होणार? प्लस पी आय इज इक्वल टू टाऊ परमिसिबल. ठीक आहे. सगळ्यांना समजलं मी कुठनं स्ट्रेसेस आणले? आपण जे इंटरनल इनर सरफेसवरचे जे मॅक्सिमम स्ट्रेसेस घेतलेले जर आता मी 1 मिनिट परत एकदा मागून सांगतो. रूट घेणार. जरा लक्ष द्या. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थेरी म्हणजे मॅक्सिमम शिअर स्ट्रेस इज इक्वल टू परमिसिबल शिअर स्ट्रेस पाहिजे. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ मॅक्स, परमिसिबल स्ट्रेस म्हणजे टाऊ परमिसिबल. हा मॅक्सिमम स्ट्रेसचा फॉर्म्युला मी इथं सॉम मध्ये आपण जे मोहर सर्कल वापरत होतो त्याच्यावरून लिहिला. हा टाऊ मॅक्स असतोय, हा सिग्मा 1 असतोय, हा सिग्मा 2 असतोय. म्हणजे हा डायमीटर जर पाहिजे असेल तर काय येणार? सिग्मा 1 मायनस सिग्मा 2 म्हणजे डायमीटर येणार. पण टाऊ मॅक्स म्हणजे रेडियस असते त्यामुळे डिवाइड बाय 2. त्यामुळे सिग्मा 1 मायनस सिग्मा 2. सिग्मा 1 म्हणजे मेजर प्रिन्सिपल, सिग्मा 2 म्हणजे मायनर प्रिन्सिपल. मग सिलेंडर मध्ये मेजर प्रिन्सिपल म्हणजे मेजर स्ट्रेस असतो टँजेन्शियल, मायनर असतो रेडियल. त्या किमती लिहिल्या डिवाइड बाय 2. टँजेन्शियलचा फॉर्म्युला इनर सरफेसला मॅक्सिमम स्ट्रेसचा, रेडियलचा फॉर्म्युला मायनस पी आय मायनस मायनस प्लस झाला. मग मी यांचा डिनॉमिनेटर सेम करून घेतला. हा 2 तिकडे ट्रान्सफर केला. हा डिनॉमिनेटर मी तिकडे ट्रान्सफर केला. ज्या टर्म कॅन्सल होतील त्या कॅन्सल केल्या. हे झालं 2 टाइम्स पी आय डीओ स्क्वेअर. 2 पण कॅन्सल झाला. 2 म्हणजे पी आय डीओ स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं बघा. हे आत मल्टिप्लाय केलं टाऊ परमिसिबल डीओ स्क्वेअर टाऊ परमिसिबल डी स्क्वेअर. मग मला डीआय आणि डीओच्या टर्म एकत्र करायची त्यामुळे ही डीआयची टर्म इकडे आणली प्लस झाली आणि ही पीआयची जी टर्म आहे ती तिकडे नेली मायनस झाली. ह्या दोघांच्यात डीओ स्क्वेअर कॉमन घेतला. इथं डीआय स्क्वेअर आहे. मग मला डीओ स्क्वेअर फक्त पाहिजे आहे म्हणून मी टाऊ परमिसिबल मायनस पीआयची टर्म इकडे ट्रान्सफर केली. सो टाऊ परमिसिबल मायनस पीआयची टर्म इथं आली. ओके. आणि इकडे राहिला डीओ स्क्वेअर. मला इथं पाहिजे डीओची किंमत त्यामुळे मी दोन्ही बाजूचा रूट घ्या. म्हणजे इथं डीओ आला तिकडे काय येणार? रूट. आता डीआय स्क्वेअरचा रूट काय येणार? डीआय तो बाहेर ठेवतो आणि याचा रूट काय येणार? टाऊ परमिसिबल डिवाइड बाय टाऊ परमिसिबल मायनस पीआय. ओके. पण डीओ म्हणजे काय असतो रे? डीओ म्हणजे डीआय प्लस 2t इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स थिकनेस. ही टर्म इकडची आहे तशी ठेवतो. आता मला पाहिजे थिकनेस मग डीआय ला इकडे घ्या. सो डीआय ला इकडे जर घेतलं तर इकडचा प्लस डीआय इकडे आला तर काय होणार?
मायनस डी आहे. ठीक आहे, त्यामुळे या टोटल टर्म मधनं तो मायनस झाला, मायनस डी आहे इज इक्वल टू 2 टाइम्स थिकनेस. आता या दोघांच्या मध्ये डी आय कॉमन आहे, डी आय बाहेर घेतो म्हणजे इथं काय राहिला बघा, रूट टाऊ परमिसिबल डिवाइड बाय टाऊ परमिसिबल मायनस पी आय. हा डी आय बाहेर गेला त्यामुळे रूटच्या बाहेर -1, डी आय तिकडे गेला म्हणजे -1 इज इक्वल टू 2 टाइम्स थिकनेस आहे. हा 2 तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे डिवाइड बाय 2 आणि हे थिकनेस बाय युजिंग द मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी. हे तुम्हाला मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी वरून थिकनेस मिळाली. डी डिवाइड बाय 2 प्रत्येक ठिकाणी बघा हेच फॉर्म्युला आहे. डी डिवाइड बाय 2 ब्रॅकेट मध्ये एक रूट असतोय, पुढे -1 असतोय. या रूटच्या टर्म फक्त बदलतात. ह्या इथं आला टाऊ परमिसिबल डिवाइड बाय टाऊ परमिसिबल मायनस पी आय. हा थिकनेसचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता जर तुम्हाला मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी मध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा. या थेरीच्या सांगालोय, या टोटल मी तुम्हाला 4 सांगणार आहे, 4. अजून एक राहिला डिस्टॉर्शन एनर्जी. डिस्टॉर्शन एनर्जी मी उद्या घेणार. या 4 थेरी मधला कुठला तर एक 8 मार्काला डिराइव्ह करायला म्हणून विचार करा. कुठलं तरी एक. पहिल्यांदा आपण घेतली लॅमेज इक्वेशन म्हणजे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस, दुसरी घेतली प्रिन्सिपल स्ट्रेन म्हणजे क्लॅव्हेरिनस, आणि आता तिसरी घेतली मॅक्सिमम शियर स्ट्रेस. आता ही मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी जी आहे ही पण डक्टाईल मटेरियललाच यूज करतात. ही पण डक्टाईल मटेरियललाच यूज करतात. आता तुम्ही म्हणणार मग नक्की कुठली वापरायची, ही वापरायची डक्टाईलला का ही वापरायची? जर काहीच मेन्शन केलं नाही तर क्लॅव्हेरिनस वापरायची, आणि जर म्हटलं असलं सॉल्व बाय युजिंग मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी तर मॅक्सिमम शियर स्ट्रेस थेरी वापरायची. आता या डेरिव्हेशन मध्ये जर काय डाऊट असला तर विचारा. सोपं आहे एकदम डेरिव्हेशन. मी तुम्हाला आज सांगितलं, पहिल्या 2 टर्म लिहिता आल्या की ह्याच्या पुढे फक्त माझं एम काय असते, डीओची टर्म वेगळी करून घ्यायची आणि त्याच्यातनं थिकनेस मिळवायची. एम एकच. इथं पण तसंच केलं, डीओची टर्म वेगळी करायची, त्यातनं थिकनेस मिळवायची. चलो, जर तुम्हाला काही डाऊट नसेल तर मग बाळांनो मी थांबतो. त्याचा फोटो लगेच तुम्हाला मी पाठवून देतो. ओके, उद्या दिवाळी आहे, उद्या ट्युशनचं काय करायचं सांगा.